नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर विजय शिंदे, सहाय्यक प्राध्यापक, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जव्हार, जिल्हा पालघर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामान्य समतोल किंवा सार्वजनिक समतोल ही संकल्पना, त्याचबरोबर वॉलरचा सर्वसाधारण समतोलाचा सिद्धांत याविषयी माहिती घेणार आहोत. सर्व वस्तूंच्या किमती परस्परावलंबी असतात असा सामान्य समतोलाचा अर्थ होतो. सामान्य समतोलाच्या तत्वाच्या आधारे सामान्य किमती ज्या विविध घटकावर अवलंबून असतात त्यांचा विचार केला जातो. अर्थात या विश्लेषणात गणिती पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या अभ्यासात जी बैजिक समीकरणे मांडली जातात त्याच उपभोक्त्याच्या आवडीनिवडी, उत्पादन घटकांचा पुरवठा, तांत्रिक ज्ञान या सर्व गोष्टी अज्ञात परिमाणे म्हणून लक्षात घेतली जातात. या उलट कच्च्या मालाच्या किमती, पक्क्या मालाच्या किमती व उत्पादन घटकांच्या किमती ही अज्ञात परिमाणे मानली जातात. अशी बैजिक समीकरणे सोडवून अज्ञात घटकांच्या किमती शोधून काढणे शक्य होते. अर्थात त्यासाठी गणिती विश्लेषण तंत्राचा विशेष परिचय असणे आवश्यक असते. सामान्य समतोल विश्लेषणाचा प्रयत्न सर्वप्रथम फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ लिओ वॉलरा यांनी केला. वॉलराने सीमांत उपयोगितेची संकल्पना आधारभूत धरून विनिमयाचे नवीन तत्त्व मांडले. वॉलराच्या मते एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत विशिष्ट कारणामुळे ठरत असते असे नाही, तर त्या वस्तूंची किंमत अर्थव्यवस्थेच्या इतर सर्व अनेकविध घटकांच्या किमतीतील परस्पर संबंधावर अवलंबून असते. प्राध्यापक वॉलरच्या सामान्य समतोलाचे विश्लेषण गणिती पद्धतीने अधिक सुधारण्याचा प्रयत्न अलीकडच्या काळात इटालियन अर्थशास्त्रज्ञ पॅरेटो, ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक जे.आर. हिक्स, प्राध्यापक R.G.D. ॲलन इत्यादींनी केला आहे. अर्थात असे असूनही वॉलराच्या सामान्य समतोलाचे मूळ विश्लेषण आजही अभिजात स्वरूपाचे मानता येईल. सामान्य संतुलन किंवा जनरल समतोल, सर्वसाधारण समतोल संकल्पना. आर्थिक विवेचनाद्वारे आर्थिक सिद्धांत मांडताना संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार करणे आवश्यक असते. अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र असल्याने त्याचा संबंध समाजाशी येतो आणि त्यामुळे हा संबंध गुंतागुंतीचा असतो. गणित, रसायनशास्त्र यासारख्या हा संबंध निश्चित स्वरूपाचा नसतो. अशा वेळी अर्थव्यवस्थेतील विविध घटकांचा संबंध एकाच वेळी अभ्यासण्यासाठी समग्र विवेचनाची गरज असते आणि या संदर्भात सार्वत्रिक समतोलाची संकल्पना मांडली गेली. सर्वसाधारण सामान्य विश्लेषणात समग्र अर्थव्यवस्थेचा समतोल एकत्रितरित्या स्पष्ट करण्याचा प्रयत्न असतो. सर्व वस्तू व सेवा यांच्या किमती ज्या घटकावर आधारित असतात त्या घटकांचा अभ्यास करणे हा सर्वसाधारण समतोल विश्लेषणाचा प्रमुख हेतू असतो. जेव्हा एखादी आर्थिक प्रेरणा समग्र अर्थव्यवस्थेचा घटक व उपघटकावर परिणाम करणारी असते तेव्हा त्याचे अर्थव्यवस्थेवर कोणते परिणाम घडतील या प्रश्नांचे उत्तर देणे हा सर्वसाधारण समतोल विश्लेषणाचा प्रमुख हेतू असतो. सर्वसामान्य समतोलास दोन बाजू आहेत. पहिली बाजू म्हणजे गणिती असणारे वॉलरचे प्रतिमान. हे प्रतिमान वस्तू किंमती, घटक किमती, मागणी व पुरवठा व खर्च यांचे एकाच वेळेच्या समीकरणाच्या व्यवस्थेतील अंतर अवलंबन स्पष्ट करते. तर दुसरी बाजू म्हणजे लिऑन्टिफ यांनी विकसित केलेले आदान-प्रदान विश्लेषण होय. वॉलरस सर्वसामान्य प्रतिमानाची व्यवस्था स्थितिशील आहे. या व्यवस्थेत सर्व किमती संतुलित आहेत. प्रत्येक उपभोक्ता कमाल समाधान देणारा खर्च त्याच्या उत्पन्नात करतो. सर्व किमती व उत्पादन याबाबत प्रत्येक उत्पादनातील सर्व उद्योगसंस्था संतुलित आहेत. उत्पादन साधनाचा मागणी पुरवठा समान आहे. स्टिग्लरच्या मते सार्वत्रिक समतोलाचा सिद्धांत म्हणजे अर्थव्यवस्थेतील विविध घटकांमधील परस्परांसंबंधाचा सिद्धांत होय. सार्वत्रिक समतोलात अर्थव्यवस्थेच्या कोणत्याही एका
वैयक्तिक घटकांचा विचार न करता अनेक घटकांचा विचार न करता अनेक घटकांचा संयुक्तपणे विचार केला जातो. सार्वत्रिक समतोल विवेचनासंदर्भातील विविध गृहीते पाहूया. 1. उपभोक्त्याचे उत्पन्न माहीत असून ते बदलत नाही. उपभोक्त्याच्या आवडीनिवडी स्थिर असतात. 3. वस्तू व घटक बाजारात पूर्ण स्पर्धा असते. 4. उत्पादन तंत्रात बदल होत नाही. 5. स्थिर उत्पादन फल अस्तित्वात आहे. 6. उत्पादनाचे घटक पूर्ण गतिशील असतात. 7. अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगाराची स्थिती असते. वरील गृहीतांच्या आधारे सार्वत्रिक संतुलनात आपणात विविध घटकातील आंतरसंबंध व संयुक्त संतुलन प्रत्ययास येते. त्यामुळे सार्वत्रिक समतोलात प्रत्ययास येते. त्यामुळे सार्वत्रिक संतुलनाच्या अवस्थेत विविध बाजारात संतुलन पुढीलप्रमाणे साध्य होईल. 1. उपभोगातील सार्वत्रिक संतुलन. प्रत्येक उपभोक्ता स्वतःच्या समाधानाची पातळी महत्तम असताना समतोलात असतो. उपभोक्ता तेव्हाच समतोलात असतो जेव्हा दोन वस्तूंचा सीमांत पर्यायता दर हा त्या दोन वस्तूंच्या किमतीच्या गुणोत्तर एवढा असतो. म्हणजेच जेव्हा किंमत रेषा व समृद्धी वक्रास स्पर्श करते त्या बिंदूत किंमत रेषा व समृद्धी वक्राचा कल समान असतो. तो बिंदू उपभोक्त्याचा समतोल बिंदू होय. जसे की इथं आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे MRS XY एक्स आणि वाय वस्तूंच्या संदर्भात आहे ते PX/PY. इथं MRS हा सीमांत पर्यायता दर आहे. XY दोन वस्तू आहेत. PX म्हणजे X वस्तूची किंमत आणि PY म्हणजे Y वस्तूंची किंमत. म्हणजे उपभोगातील समतोल सार्वत्रिक समतोल तेव्हाच घडतो जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये MRS AY AXY बरोबर MRS B XY अशा प्रकारची परिस्थिती असते. म्हणजे A व B हे दोन उपभोक्ते या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्या दोघांमधील असणारा हा समतोल अशा पद्धतीने होऊ शकतो. आकृतीमध्ये हा जो R बिंदू आहे त्या ठिकाणी आपल्याला उपभोक्त्याचा समतोल म्हणजे हा जो समृद्धी वक्र आहे तो या किंमत रेषेला R बिंदूमध्ये स्पर्श करत असतो. इथं उपभोक्त्याचा समतोल होत असतो. दुसरा आहे उत्पादनातील सार्वत्रिक समतोल. प्रत्येक उत्पादक महत्तम समाधान मिळवण्याचा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तो नेहमी वरच्या समृद्धी वक्रावर जाण्याचा प्रयत्न करतो. ज्या बिंदूत समउत्पादन वक्र समखर्च रेषेस स्पर्श करतो तेथे उत्पादन संस्थेचा समतोल साधला जातो. या स्थितीत दोन उत्पादन घटकांचा म्हणजे LK सीमांत तांत्रिक पर्यायता दर म्हणजे MRTS हा त्या दोन घटकांच्या किमतीच्या गुणोत्तर एवढा असला पाहिजे. आकृतीमध्ये KL ही जी रेषा आहे ती या रेषेत समखर्च वक्र जो IQ आयसोकॉन्स कर्व R बिंदूमध्ये स्पर्श करतो की जेथे समुत्पादनाचा उतार हा व समखर्च रेषेचा उतार समान आहे. म्हणजे या R बिंदूच्या ठिकाणी समतोल होतो. म्हणून म्हटलं आता MRTS मार्जिनल रेट ऑफ टेक्निकल सबस्टिट्यूशन LK बरोबर PL डिवाइड बाय PK. PL प्राइस ऑफ L आणि प्राइस ऑफ K मीन्स कॅपिटल. MRTS सीमांत तांत्रिक पर्यायता दर आणि L म्हणजे श्रमिक आणि K म्हणजे भांडवल. PL म्हणजे श्रमाची किंमत आणि PK म्हणजे भांडवलाची किंमत. जेव्हा उत्पादकांचा दोन उत्पादन घटकांसाठी असलेला सीमांत तांत्रिक पर्यायता दर समान असतो तेव्हा उत्पादनातील सार्वत्रिक संतुलन घडून येते. आता बघा MRTS XLK बरोबर MRTS YLK म्हणजे X काय आणि Y काय आहेत वस्तू आहेत. L आणि K काय आहेत श्रम व भांडवल आणि MRTS सीमांत तांत्रिक पर्यायता दर मार्जिनल रेट ऑफ टेक्निकल सबस्टिट्यूशन. 3. उपभोग व उत्पादनातील संतुलन. दोन उपभोक्ते व दोन उत्पादन घटकांसाठी उत्पादन व उपभोगाचे सामान्य संतुलन स्पष्ट करण्यासाठी समृद्धी वक्र व उत्पादन शक्यता वक्रांचा अवलंब करता येतो. R बिंदूमध्ये R बिंदूमध्ये IC हा वक्र किंमत रेषेस स्पर्श करतो. हा IC वक्र हा किंमत रेषेस स्पर्श करतो. तेथे उपभोक्त्याचा समतोल साधला जातो. उपभोक्त्याचा समतोल R बिंदू साध्य होतो. म्हणजेच MRTS मार्जिनल रेट ऑफ टेक्निकल सबस्टिट्यूशन MRTS XY बरोबर PX भागिले PY. त्याच्याबरोबर R बिंदूत PPC
प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व उत्पादन शक्यता वक्र KL या खर्चरेषे ज्या KL या खर्चरेषेस स्पर्श करतो तेथे सीमांत हस्तांतरण दर हा किंमत रेषेच्या उताराबरोबर आहे, म्हणजे R बिंदूमध्ये इथं आहे म्हणून MRT मार्जिन रेट ऑफ ट्रान्सफर PX/PY म्हणजेच R बिंदूत एकत्रितपणे उपभोग व उत्पादनातील समतोल दिसून येतो. म्हणजेच पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तू बाजार, उपभोक्ता घटक बाजार, उत्पादन, मागणी पुरवठा संतुलन इत्यादी प्रकारचे समतोल प्राप्त होतात. ते परस्परावलंबी असून त्यांच्यात निकटचे आंतरसंबंध असल्याने सार्वत्रिक समतोलाची अवस्था निर्माण होते. आता आपण टीकात्मक परीक्षण बघूया. वॉलरसच्या या सर्वसाधारण समतोलाच्या संकल्पनेवर अनेक लोकांनी टीका केली. पहिली टीका आहे, वॉलरा पूर्ण स्पर्धेची अवस्था गृहीत धरतो. हे गृहीत अवास्तव आहे. 2. वॉलराच्या रचनेत उत्पादनाचे सहगुणक स्थिर आहेत, म्हणजेच त्याचे विश्लेषण स्थितिशील आहे. प्रत्यक्षात उत्पादनाचे सहगुणक उत्पादन तंत्राप्रमाणे बदलत जातात. तिसरी टीका आहे, वॉलरा उपभोक्त्याच्या आवडीनिवडी स्थिर आहेत असे अयोग्य गृहीत धरतो. 4. वॉलराला अभिप्रेत असणारे उत्पादन प्रमाण कल वास्तवात कधीच येत नाही. आता आपण वॉलरच्या सर्वसाधारण समतोलाची उपयुक्तता बघूया. 1. वॉलराच्या सर्वसाधारण समतोल तत्वाचा आधार घेऊन भांडवलशाही स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेचे समर्थन करता येते. 2. या रचनेत उत्पादन उपभोक्त्याच्या आवडीनुसार केले जाते, म्हणून कल्याणाचे कमालीकरण होते असे म्हणता येईल. 3. वॉलराच्या रचनेत बेकारीला स्थान नाही. सर्व उत्पादन घटकांचा पूर्ण व कार्यक्षम वापर केला जातो, म्हणजेच भांडवलशाही समर्थनास आणखी एक आधार मिळतो. सारांश, वॉलराच्या या रचनेत उत्पन्नाचे वाटप योग्य असेल, त्याची विषमता टाळता येईल याची हमी मिळत नाही. वॉलराच्या स्थितिशील चौकटीमध्ये संयोजक हा परजीवी ठरतो. एकंदरीत पाहता तात्विक विश्लेषणाचा गणिततंत्राचा एक आदर्श म्हणून वॉलराचे तत्व लक्षात घेता येईल. अलीकडच्या काळात आदान प्रदान तत्व विश्लेषण हे वॉलराच्या सर्वसाधारण समतोल तत्वाचे प्रगत स्वरूप मानता येईल, कारण परस्परावलंबनाचे सूत्र हाच आदान प्रदान तत्वे विश्लेषणाचा मूळ आधार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भ ग्रंथ आणि पुस्तकाच्या आधारे आपण ही संकल्पना समजून घेतली आहे. धन्यवाद.